श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून गिरणा धरणावरील पांझण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि आज पाटाला पाणी सोडण्यात आलंय। ऐन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेलं पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। तर आमदार सुहास कांदे यांनी याप्रसंगी स्वतः उपस्थित राहून पाटाला आलेल्या पाण्याचं विधिवत पूजन केलंय। या प्रसंगी परिसरातील नागरिक पाटाला पाणी आले म्हणून खूप आनंदित झाले। कळवाडीसह सर्व ग्रामीण भागातील जनतेकडून आमदार सुहास कांदे यांचा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला। या प्रसंगी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून आपल्यामुळेच आज मी आमदार आहे आणि म्हणूनच आपल्यासाठी काम करण्याची ताकद मला येते असं मत व्यक्त केलंय। 50 वर्षानंतर दुष्काळी परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आज आपल्याला पाटाला पाणी आलंय याचा आनंद मलाही होतोय। आज सकाळी गिरणा धरणातून पांझण डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आलंय। यामुळे पाणी टंचाईसह जनावरांच्या चारा पाण्याचा देखील प्रश्न मार्गी लागलाय। कळवाडीसह चिंचणगावा, नरडाणे, उंबरदे, दापुरे, साकूर, देवघट या गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। पाणी टंचाईच्या समस्येतून शेतकरी बांधवांनी आभार मानले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नांदगाव येथून प्रतिनिधी अनिल धामणे।